नमस्कार, आपण पाहतात लोकसेवा लाईव्ह न्यूज. आपण या ठिकाणी गट शिक्षणाधिकारी ऑफिस इथं कार्यालयात आलेलं आहे की मागील 8 दिवसापासून पालकांचे जे तक्रारी आहेत त्या तक्रारीच्या अनुषंगाने गट शिक्षणाधिकारी पाटील साहेब यांना या सर्व प्रश्नावरील अनेक विषय आहेत की त्यामध्ये गणवेशामध्ये तफावत आहे की त्यांच्यामध्ये फीस वाढ घेतात आणि शैक्षणिक शुल्क त्यांची फीस वाढ घेतात. तर या अनेक समस्या पालकांनी तक्रारी इथे केलेल्या आहेत. तर ह्या अनुषंगाने गट शिक्षण अधिकारी साहेबांनी कुठल्या आणि काय आदेश दिले आहे ह्या अनुषंगाने आपण सरांना अनेक प्रश्न घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. तर हे प्रश्न आपण सरांना विचारूया. सर, मागील 8 दिवसापासून पालक वर्गातून अनेक तक्रारी आलेल्या आहेत आपल्याकडं की खाजगी शाळांमध्ये अवाक्या फीस वसुली चालू आहे आणि गणवेशाबाबत काही ठराविक त्यांचे दुकान आहेत तिथूनच खरेदी करावे आणि त्यामध्ये पण गणवेशाचे जे दर आहेत ते अति घेत आहेत असे पालकांचे तक्रारी आहेत. तर या अनुषंगाने आपली तपास कुठपर्यंत आली आणि काय तपास चालू आहे? आदरणीय सर, नमस्कार. जमदाडे सर, आपण विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे आम्ही तालुक्यामध्ये जवळपास जूनपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या प्रवेशापासून ते आजपर्यंत मागच्या 10/7/2026 म्हणजे जुलै महिन्यामध्ये एक वार्षिक शाळेंची भौतिक सुविधा, गणवेश आणि त्याची विद्यार्थी संख्या, शिक्षक, शाळेचे बोर्ड्स आणि पालकांकडून लावलेली फीस, सोबतच गणवेश, पाठ्यपुस्तक, स्कूल बॅग आणि लेखन साहित्य ह्या संदर्भाने यापूर्वी आपण आपल्या केंद्रप्रमुखाच्या माध्यमातून शाळेमध्ये पोहोच करून 8 मुद्द्याच्या अनुषंगाने आपण तपासणी केली. त्याच्यामध्ये RTE मान्यता आहे, वर्गनिहाय शुल्क आराखडा आहे, त्याच्यानंतर राज्य मंडळाचे पाठ्यपुस्तक आपल्या शाळेमध्ये अभ्यासक्रमानुसार शिकवले जातात का, त्याच्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना गणवेश, बोर्ड, स्कूल बॅग आणि लेखन साहित्य सक्तीचं केलं आहे का आपल्याकडनं किंवा खाजगी स्पेशल दुकानाकडून तुम्ही सांगितलेल्या दुकानाकडून खरेदी करण्यासंदर्भाने आणि भौतिक सुविधेच्या बाबतीत ह्या सर्व गोष्टी आपण प्रत्यक्ष शाळेवर जाऊन केंद्रप्रमुखाच्या माध्यमातून त्या लेखी स्वरूपामध्ये आपण घेतलेल्या आहे. परत आज ह्या बातमीच्या पेपरमध्ये आलेल्या न्यूजच्या संदर्भाने सगळ्या शाळेत असलेल्या शल्यखान्याच्या मुख्याध्यापकांना बोलावून आणि तक्रारीच्या अनुषंगाने त्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत की यापूर्वी आम्ही तपासणी केली, परंतु ती तपासणी परत आम्ही उद्यापासनं एक तालुका स्तरावर कमिटी तयार करून त्या कमिटीच्या माध्यमातून खरंच ह्या बाबी घडतायत का नाही हे प्रत्यक्षदर्शनी फोटोसह भेट देऊन त्याची खात्री करणार आहोत आणि अशा जर कुठल्याही बाबी जर आमच्या निदर्शनास आल्यास आम्ही वरिष्ठ कार्यालयाला करू आणि त्यांना नोटीस देऊ आणि त्यांची मान्यता करण्यासंदर्भाने माननीय शिक्षणाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करू. अशा पद्धतीने आम्ही आमचे प्रयत्न आज सुरू केलेले आहेत. त्या दृष्टिकोनात आज बैठक आयोजित केलेली होती. सर, काही पालकांचं मत आहे की त्या ठिकाणी फलक लावलेले नाहीत आणि फलक लावले असतील काही ठिकाणी तर त्या फलकाप्रमाणे त्यांनी फीस घेत नाहीत तर अतिरिक्त घेतात. तर या अनुषंगाने पालकांना काय आवाहन करतो इच्छित होता? पालकांना वेळोवेळी आवाहन असं करू शकतो की ज्यावेळेस त्यांनी पालक सभेमध्ये फीस ठरलेली त्याप्रमाणेच फीस घेतली जात नसेल तर त्या वेळेला त्या पर्टिक्युलर शाळेचं आमच्याशी संवाद साधावा, आमच्याशी संपर्क करावा आणि आम्हाला ही अधिकची सक्तीची केलेली आहे त्यावेळेला आम्ही त्या शाळेवर निश्चित कारवाई करू, त्या शाळेपर्यंत पोहोचू, त्या शाळेला नोटीस देऊ. आणि शाळेचं फीस ठरवण्याचा अधिकार हे पालकवर्गातून आहे का ते संस्था चालकाला आहे? फीस ठरवण्याचा अधिकार हा संस्था चालक प्लस पालक, पॅरेंट्स टीचर्स असोसिएशन अशी एक कमिटी आहे आणि त्यालाच आपण पालक सभेतून म्हणतो. त्या सभेतून फीस ठरवणं हे अपेक्षित आहे. गणवेशासंदर्भात काही ठराविक ठिकाणी गणवेश घेण्याचं त्यांचं दिलेलं आहे आणि ते ठराविक त्यांचं ठरलेलं रेट आहे. त्या ठिकाणी दुसरीकडून घेतलं तरी चालेल असं सक्तीचा जे आदेश आहे ते त्यांचा आदेश सक्तीचा आहे का पालकांनी कुठेही घेतलं चालेल ह्या अनुषंगाने काय आपली नोटीस आहे? सर, त्या संदर्भाने आपण आता मागच्या बैठकीमध्ये आणि तपासणीच्या वेळेला शाळांना कळवलेलं आहे. असं कुठलंही सक्तीचं नाही. आदरणीय आयुक्त, शिक्षण संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी, माननीय जिल्हाधिकारी यांनी पेपरच्या माध्यमातून, वर्तमान पेपरच्या माध्यमातून, परिपत्रकातून हे सगळ्या शाळांना कळवलेलं आहे. सगळ्या जिल्हाभर कळवलेलं आहे, राज्यभर कळवलेलं आहे आणि त्याचं फॉलो करणं हे त्या शाळांचं काम आहे. म्हणून सक्ती केलेल्या निदर्शनास आल्यास आपण त्यांना तशा प्रकारची नोटीस बजावू आणि सक्ती करण्यापासून त्यांना थांबवू.
कुठलीही पिळवणूक झालं तर पालकांनी तुमच्या संपर्क साधावा असं आपलं मत आहे. हो सर, कुठलीही पिळवणूक झाल्यास आमच्याशी संपर्क करावा. त्यांच्या तक्रारीनुसार आम्ही त्यांना न्याय 100% देऊ असं मी ग्वाही देतो. धन्यवाद सर.